आपल्या कर्तव्याने आणि आपल्या जबाबदारीने एक आगरी समाजामध्ये आपला ठसा उमटवणारी व्यक्तिमत्व आज आपल्या सोबत आहेत संगीता पाटील. तर ताई, तुमचं खूप खूप स्वागत. ताई, सर्वप्रथम आपलं बालपण, आपलं शिक्षण ह्याविषयी आम्हाला जर सांगितलं आणि आमच्या प्रेक्षकांना जाणून घ्यायचं आहे की कसं आपलं बालपण होतं, आपलं शिक्षण कसं होतं, तर ते बरं होईल. नमस्कार. माझं नाव संगीता वसंत पाटील, राहणार तुर्भे, नवी मुंबई. माझं शिक्षण पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं आहे. लहानपणूच मला गायनाची आवड होती आणि असं गायन करत असतानाच पुढे मग मी बरीचशी गाणी रेकॉर्डिंग वगैरे केली. बरेचसे अल्बम माझे आजही युट्यूबला गाजतायत. कोळी गीतं, भावगीतं, लग्नगीतं, भक्तिगीतं अशी बऱ्याच प्रकारची गाणी मी गायलेली आहेत. आणि माझ्या परिवाराबद्दल ओळख सांगायची तर मी, माझे मिस्टर आणि माझा मुलगा असे 3 मेंबर्स आम्ही माझ्या परिवारात आहोत. माझे मिस्टर BASF ही जी जर्मन प्रायव्हेट कंपनी त्यामध्ये जॉब करतायत आणि माझा मुलगा आता इंजिनिअरिंगच्या 3rd इयरमध्ये शिकत आहे. ताई, ही धवळा म्हणण्याची काय कोणाकडून शिकलात किंवा कसं काय अवगत कशी काय ही कळा आपल्याला झाली? तशी गायनाची आवड मला लहानपणापासूनच होती. मी लहान असताना धवला नाही पण लग्नगीतं गायची. म्हणजे जिथे कुठे आमच्या परिवारामध्ये, आमच्या फॅमिलीमध्ये लग्न असेल की मला फर्माईश असायची की आमच्या आईला सांगायची की ताई, तुमच्या मुलीला एखादं तरी लग्नगीत बोला. म्हणजे लग्नगीतांची आवड लहानपणापासून होती. त्यानंतर आमच्या माहेरी म्हणजे माझ्या आईकडे मंजुला नावाची एक धवलारी होऊन गेला. म्हणजे फेमस धवलारी की तेवढ्या एरियामध्ये त्या फेमस होत्या. म्हणजे कुठेही लग्न ठरलं, तारीख ठरली की पहिले त्यांची बुकिंग व्हायची अशी. ज्यावेळेस ती धवलारी नाही आमच्या शेजारी लग्न वगैरे असेल तेव्हा ते गायच्या, धवला गायच्या, तेव्हा मी त्यांच्या शेजारी लहान असताना जाऊन बसायची आणि त्यांची ती धवलगीतं ऐकायची आणि घरी आल्यानंतर ती गुणगुणायची. पण माझी आई धवलारी नव्हती, पण तिची धवलं सगळी पाठ असायची. मग काही मध्ये चुकलं, काय अडलं तर मी आईला विचारते, याच्या पुढचं अंतर आहे काय, याची पुढची धवलाची ओळी काय, असं विचारायची. पण कायला मध्य काळामध्ये शिक्षण, पुन्हा त्यानंतर कॉलेज, जॉब, लग्न यानंतर मध्ये थोडा खंड पडला असं मला वाटतं या याच्यामध्ये, कलेमध्ये. त्यानंतर लग्न झाल्यानंतर माझ्या मिस्टरांनी माझी कला ओळखली की याच्यामध्ये गायनाची आवड येईल. मग त्यांनी मला सरळ सरळ प्रोत्साहित केलं की तुला जर तुझी आवड जोपासायची असेल किंवा तुला यामध्ये करिअर जरी करायचं असेल तर तू खुशाल कर, माझा पूर्ण सपोर्ट आहे तुला. आणि त्यानंतर मग मी ही कला गायन रेकॉर्डिंग करता करता मग ह्या कलेकडे वळली आणि खरी सुरुवात म्हणजे लग्नानंतरच माझी या कलेत झाली. म्हणजे एक प्रकारची मंजुला धवलारी, आई आणि मग मिस्टर, असा प्रवास हा सगळ्यात हो, आलेला आहे. नक्कीच. ही जी धवळा गाण्याची परंपरा आहे किंवा एक प्रथा आहे, ह्याच्या बाबतीत म्हणजे किती वर्षाचा आता तुमचा दांडगा अनुभव आहे आणि ही लग्न कार्यासाठी का कोणकोणत्या विधीसाठी वापरली जाते ही धवला गाय? धवला गायनाची ही प्रथा आहे ती म्हणजे असं मी तुम्हाला कालावधी असं सांगू शकत नाही, पण आता सांगितल्याप्रमाणे की ही आवड लग्नानंतरच निर्माण झाली. लहानपणी आवड होती पण त्या क्षेत्रात मी नव्हती. लग्नानंतर आवड झाली आणि लग्नामध्ये जे विधी होतात, म्हणजे लग्नामध्ये भरपूर प्रकारचे विधी आपल्याकडे होतात बघा. जशी कोसाकोसावर भाषा बदलत असते तशी विधीमध्ये सुद्धा हो, हो, विधी गावानुसार, बदलतात तालुक्यानुसार, बदलतात जिल्ह्यानुसार बदलतात. विधीमध्ये आणि धवलामध्ये पण बदल आपल्याला आढळतो. तर काही ठिकाणी हळदीच्या आदल्या दिवशी, काही ठिकाणी आता आमच्या नवी मुंबईमध्ये भीती तांबरणे असं म्हणतात त्याला, काही ठिकाणी दळण दळणे, गारपीट दळणे, काही आमच्याकडे ठिकाणी चून चून म्हणतात. म्हणतात. उरण साईडला मी कार्यक्रम केले त्यामुळे मला माहिती की त्याला चुनी का चून असं काही प्रकार म्हणतात, काही ठिकाणी तळण म्हणतात. म्हणजे विधीचे भरपूर प्रकार, म्हणजे एकच दिवशी त्या आदल्या दिवशी हळदीच्या दिवशी पण विधीमध्ये थोडा फरक आढळतो आपल्याला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी आमच्या नवी मुंबईमध्ये गणेश पूजा हा विधी होतो. त्यानंतर भात कुटणी, त्यानंतर मग काही ठिकाणी उठणं लावणे हा विधी होतो. हळदीचा विधी होतो. हळदीनंतर पुन्हा संध्याकाळी मला वाटतं देवांची स्थापना, देव बसवणे म्हणजे देवांची स्थापना. त्यानंतर मग रात्री मांडव स्थापना, ज्याला उंबरमेल आपण म्हणतो, तो एक विधी होतो. तर आमच्याकडे नवी मुंबईमध्ये हसरात हा विधी होतो रात्रीच्या वेळेस. त्यानंतर 12च्या नंतर रात्री नंतर वाणा घेणे, म्हणजे वाणा देण्याचा अर्थ असा की मुलगा किंवा वधू किंवा वर असतो त्यांची जी आठवरपण असतात ती फिटली जातात आणि त्यांना आयवपणा म्हणजे आलेला असतो, असं त्याचा एक उद्देश असतो. त्या फिटून पण आले असतो, म्हणजे तो विधी केला जातो. तो विधीचा असा उद्देश की काही ठिकाणी तो रात्री हळदीच्या दिवशी 12 वाजता केला, 12 नंतर, म्हणजे एक दुसऱ्या दिवसाची सुरुवात असते असं म्हणायला हरकत नाही. आणि काही ठिकाणी तोच विधी लग्नाच्या दिवशी पहाटे केला जातो. आता त्या विधीचं सांगायला गेलं तुम्हाला तर एक 2 लाईनी मी तुम्हाला गाऊन करतो, ते पण समजलं पाहिजे. मी गाऊन करते. वाणा घ्या वाणा घ्या सयाओ, वाणा घ्या भरताराच्या नारी, आचलबाई देते
आपली निंबवाना, फिटली ग बाई तुझी आठवरपणा, उजवल्या ग बाई तुझ्या चारी भुजा, जलमा जुलवी दोघ आयवपणा. म्हणजे धवला खूप मोठा आहे, पण मी तुम्हाला थोडक्यात सांगते. हा. म्हणजे धवल्यामध्ये ताकद काय आहे की मला पूर्ण बघितलं तर काटा आला अंगाला. कारण तिथे आमच्या पेण तालुक्यात बघितलं तर हे जे तुम्ही म्हणताय हे देणं आहे ते सकाळी म्हणजे नवरा जेव्हा नावायला जातो त्याच्या अगोदर देतात वरणा हे करता. हा मग ती हा जो विधी हा प्रकार तुम्ही सांगता ना तो भिवंडी साईडला. तर मी आता मागे भिवंडीला कार्यक्रमाला गेली तेव्हा म्हटलं तर ते आमचा हा वाणांचा विधी आता बाकी आहे. तर म्हटलं हा तर काही नाही आमच्याकडे दुपारी केला जातो, म्हणजे नांदण्याच्या अगोदर म्हटलं काकण बांधण्याच्या वगैरे अगोदर. प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी प्रथा वेगवेगळी आहे, परंतु परंपरा त्याच आहे. परंपरेमध्ये काय हो, मग ते काही ठिकाणी मग ते सकाळी होतं. आणि त्यानंतर मग दृष्ट काढणे, नजर काढणे हा एक विधी असतो. त्यानंतर मग आपलं आता जर मुलगा असेल तर मोहाचा विधी असतो, मग काकण बांधलं जातं, मग आंघोळी नांदण्याचा हा विधी असतो. त्यानंतर मग बाशिंग वगैरे म्हणजे अशी विधी होत असतात आपल्या याच्यामध्ये. मित्रांनो, मोहाची जी विधी आहे म्हणजे काय केलं जातं तर पूर्वी असं नाही, परंतु लग्नाच्या वेळेला दाढी करणं, दाढी केली जाते नवऱ्या मुलाची, त्याला मोहाची विधी अशी म्हटलं जातं. बऱ्याच जणांना हे माहिती नाही, परंतु ही आगरी परंपराच एवढी मोठी आहे आणि एवढा मोठा इतिहास आहे. तर विचार केला तर त्याच्यामध्ये हे धवल्याशिवाय आग्न्यांचं लग्नच होऊ शकत नाही. तर धवला म्हणजे असं मी वाचलंय की देवाला आमंत्रण करणारी गाणी म्हणतात. हो, धवला म्हणजे लग्नामध्ये गायले जाणारे एक शास्त्रशुद्ध वेद पुराणाचा आधार असलेली एक प्रकारची लग्न गीतेच असं म्हणायला हरकत नाही. म्हणजे असा एकही मला वाटतं विधी नाही की तो धवलांशिवाय होत नाही, म्हणजे पूर्ण होऊ शकत नाही. धवला ही परंपरा आजची नाही, तर खूप जुनी परंपरा आहे धवला म्हणजे याचा संदर्भ तुम्हाला महानुभव पंथापासून आढळतो धवलांचा संदर्भ. त्यावेळेस महादंबा नावाच्या एक धवलारी होऊन गेला. त्यांनी गोविंद स्वामी यांच्या लग्नामध्ये मला वाटतं 70 ते 80 कडव्याचं धवलगीत रचलं होतं आणि त्यांनी ते गायलं होतं. आता मी त्यातील तुम्हाला 2-3 लाईनी ओळी गाऊन दाखवते. सर्वेश्वरा शिरी धरुनी या चरण, सर्वेश्वरा शिरी धरुनी या चरण, मग धवली गायन गोविंद धुराना, जेने रुक्मिणी हरी येली तेने पवाडे केले अद्भुत, पाविजे परमगीती गती, भक्ती ऐकता कृष्ण चरित्र, असे त्या धवलगीतांचे बोल होते. म्हणजे ही परंपरा आजची नाही, मला तर वाटते काही वर्षांपूर्वीची पण आहे, तर ती काही शतकापूर्वीची परंपरा आहे आणि आजही ती आपल्या समाजामध्ये जोपासली जाते. म्हणजे साधारणतः आता बोलण्यात एक मला थोडस काही जे समजलं ते कृष्णाने रुक्मिणीला जे हे केलं, हरण केलं त्याचा प्रकार म्हणजे विचार केला तर धवला गीत ही तेव्हापासूनचा आहे म्हटलं तरी हरकत नाही. ताई, धवले गीत गाताना लग्न समारंभात, परंतु हे धवले गाण्याचे काही नियम किंवा परंपरा ज्याप्रमाणे मगाशी सांगितलं, पण काय असे नियम आहेत की धवला ह्या पद्धतीने गायला पाहिजे असं? धवला म्हटलं तर एक शास्त्रशुद्ध मंत्रच की जे आपल्या बोलीभाषेतून पौराहित ते केलं जातं. म्हणजे जसे ब्राह्मण मंत्र म्हणतात त्याप्रमाणे आपल्या धवलारी नाही सुद्धा एक प्रकारे विधी करताना, विधी म्हणजे एक आपला पूजेचाच प्रकार, ते म्हणत असताना त्या मंत्र बोलत असतात म्हणजे धवलाच बोलत असतात. बघा, एखादा ब्राह्मण कुठल्याही प्रकारची पूजा करत असताना जसा मंत्र बोलत असताना तुम्हाला तू कधी सोप्यावर किंवा खुर्चीवर बसलेला दिसणार नाही, तर तो खाली बसूनच मंत्र म्हणत असतो. म्हणजे आणि जे पूजेला विधीला बसलेले असते ती लोक सुद्धा खाली बसूनच पूजा करत असतात. म्हणून धवलात आपल्या लग्नामधील जे विधी असतात तो एक प्रकारची पूजाच आहे. म्हणून धवलारी नाही सुद्धा आपल्याला खाली बसूनच मंत्र किंवा ती धवला गाताना दिसते. पण आता थोडंसं काळाच्या ओघात थोडासा काहींचा हेल्थ इश्यू असतो, काहींना कमरेचा प्रॉब्लेम, काहींचा किंवा वयानुसार त्यांना शक्य होत नाही ते, म्हणून त्या खुर्चीवर बसून धवला गात असतात. पण ही परंपरा म्हणजे पूर्वी खाली बसूनच धवला गात होती. म्हणजे आगरी समाजाची धवलारीण म्हणजे पुरोहित म्हटलं तर वावगं ठरणार नाही. नक्कीच. ताई, पूर्वीचे धवले जे प्रमाणे तू ताई मला सांगितलंस आता, आणि आत्ताचा बदलत्या काळानुसार धवले गीत ह्याच्यामध्ये काय फरक पडलेला आहे? हो, नक्कीच. पूर्वीची धवलाई खूप शास्त्रशुद्ध होती. पूर्वी धवलाई अशी लिखित स्वरूपात नव्हती, ती तोंडपट असायची. म्हणजे एकीकडून दुसरीकडे, दुसरीकडून तिसरीकडे अशी ती गाऊन ऐकून ती पाठांतर केली जायची. पण काय झालं, एकीकडून दुसरीकडे, दुसरीकडून तिसरीकडे जाता जाता कुठेतरी त्या शब्दामध्ये अपभ्रंश झालेला आपल्याला आढळतो. जसा एका धवल्याचा विधी त्या शब्दाला बऱ्याच ठिकाणी वेगळ्या अर्थाने म्हणजे बोललं जातं. आणि आताच्या धवलाचा विचार केला तर आताची धवला ही पूर्वीची धवला आहेत, म्हणजे जी जुनी धवला आहेत, पण त्यामध्ये काहीतरी थोडाफार आपलं शब्दरचना करून ती गायली जाताना आपल्याला दिसत आहेत.
आता एवढ्या वर्ष ताई तू झौला गीत गातेस, एखादा खरंच की तो विसरू शकत नाही आयुष्यभर, तो अनुभव किंवा तो ती गोष्ट अनुभवलेली विसरता येणार नाही असा एखादा क्षण? असा क्षण असा सांगता येणार नाही, पण मी एक उदाहरण देते जे अनुभवलं आहे ते उदाहरण सांगते. म्हणजे ही प्रगती बघा आता कशी होत चालली आहे. मधला काळ थोडासा हे झालेला, पण आता दिवसेंदिवस थोडीशी यामध्ये मला वाटतं समाज प्रबोधन होत आहे. त्यामुळे ह्या परंपरेत थोडीशी प्रगती दिसते. आमचा एक याचा कार्यक्रम होता नेरळ, कर्जत नेरळमध्ये आगरी शाला म्हणून तिथे एक आगरी सामाजिक ग्रंथ चळवळ म्हणून असा कार्यक्रम होता. तर तिथे आम्ही आमच्या ज्येष्ठ गायिका चंद्रकला दासरीताई आणि मी, आमच्या दोघींचा तो कार्यक्रम होता धवलगीतांचा. तर त्यावेळेस तिथे आम्ही म्हणजे असं त्याचा कार्यक्रमाची रूपरेषा अशी होती की सुरुवातीपासून जे आपले विधी होतात ते शेवटपर्यंत त्यावर धवला गाणे आणि त्याची थोडीफार माहिती देणे. असं हा कार्यक्रम सुरू असताना आम्हाला खूप चांगला प्रोत्साहन मिळाले, प्रतिसाद खूप चांगला मिळाला. त्यानंतर तिथे एक कार्यक्रम सुरू असताना एक गृहस्थ होते, त्यांच्या पुतणीचं लग्न ठरलेलं. तर ते लग्नासाठी त्यांनी एक ऑर्केस्ट्रा अरेंज केलेला. पण त्यांनी जो आमचा कार्यक्रम बघितला आणि त्यांनी तिथल्या तिथे सांगितले की हा ऑर्केस्ट्रा मी कॅन्सल करतो आणि तुमचाच हा कार्यक्रम ठेवतोय तिथे. आणि त्यांनी अक्षरशः खरंच तो कार्यक्रम त्यांचा ऑर्केस्ट्रा कॅन्सल करून आमचा कार्यक्रम तिथे त्यांच्या पुतणीच्या लग्नामध्ये ठेवला. म्हणजे एवढा फरक, मला तो एक अनुभव माझ्यासाठी खूप अविस्मरणीय सांगायला हरकत नाही असं मला वाटतं. तर आता हे अनुभव सांगत असताना आजच्या तरुण पिढीचा विचार केला तर ह्या परंपरेबरोबर किती माहिती आहे असं वाटते तुला? मला वाटतं लग्न म्हणजे एक पवित्र बंधन, पण आजच्या तरुण पिढीचं म्हणजे लग्नाकडे बघण्याचा दृष्टिकोन थोडा मला वाटतं बदललाय. म्हणजे गमतीचा आणि एक मजेचा विषय असं त्यांना वाटतो. मला वाटतं लग्न म्हणजे एक सामाजिक संमेलन म्हणायला हरकत नाही, पण त्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदललाय. आजच्या पिढी लग्नाची विधी होत असताना काही त्यांच्या विधीकडे ते लक्षच नसतं. म्हणजे ते कुठेतरी विवाह संस्कार असतात, जे 16 संस्कारापैकी एक संस्कार म्हणजे विवाह संस्कार, आणि ते संस्कार कुठेतरी विसरले असं मला वाटतं. बघा उदाहरण द्यायचं झालं, मी स्वतः अनुभवलेत काही गोष्टी, म्हणजे बघितल्यात. आपल्या वधूवर लग्न लागत असताना मध्ये अंतरपाठ धरला जातो. अंतरपाठाचा अर्थ काय की जोपर्यंत लग्न लागत नाही तोपर्यंत वधूवरांची एकमेकावर दृष्टी पडता कामा नये, हे अंतरपाठाचं शास्त्र आहे. पण आता मी बऱ्याच ठिकाणी बघितलं, हे लग्न सुरू असताना जोपर्यंत आपली मंगलाष्टक पूर्ण होत नाही तोपर्यंत ते अंतरपाठ खाली करायचा नसतो. मध्येच कुठेतरी अशी मस्करी होते, चेष्टा मस्करी, मित्र परिवार, आणि मग ते अंतरपाठ खाली, मग नवरा नवरीचं, मग ते असं कुठेतरी आपले संस्कार ते मागे पडतात, विवाह संस्कार असतात ते आपले मागे पडतात असं मला वाटतं. त्यानंतरचं एक उदाहरण द्यायचं झालं तर लग्नामध्ये आता वरमाळा घालतात. तेच मी विचारणार होतो. वरमाळेच्या वेळेस घालत असताना वरमाळा घालणे म्हणजे एकमेकांचा स्वीकार करणे, म्हणजे दोन जीवांचं मिलन, दोन जीवांचंच नाही तर दोन कुटुंबांचं मिलन असतं. पण असं करत असताना आता ते नवीन ट्रेंड निघाले, इकडे नवरा मुलाचं उचलायचं, तिकडे नवरी मुलाला उचलतात. हे करत असताना आता मी खरं सांगते तुम्हाला, मी 2 ठिकाणी असं बघितलं की जो सौभाग्याचं लेणं भरलेलं असतं त्या नवरी मुलीने, तिच्या ह्या मस्तीमध्ये बांगड्या फुटतात, तिचा चुडा फुटला जातो. हे चुकीचं होतं कुठेतरी. आणि एका ठिकाणी तर वरमाळा तुटते. अरे जी वरमाळा घ्यायची त्याचा स्वीकार तुम्ही करता, ती लग्न घालायच्या अगोदर तुटते. म्हणजे कुठेतरी ही गोष्ट मजेची आणि एक गमतीची बनत चालली असं मला वाटतं. मला ह्या आजच्या तरुण पिढीला एकच सांगणे की तुम्ही नवीन गोष्टीचा नक्की स्वीकार करा, पण हे करत असताना आपल्या ज्या रूढी परंपरा, जे संस्कृती आहे ती टिकून ठेवा. एवढंच माझं या तरुण पिढीला सांगणं. हा विषय बोलताना आणखी एक मी थोडासा वेगळा विषय आहे, परंतु खूप आता चाललंय एक आता काय प्री वेडिंग एक प्रकार आलेला आहे. तर प्री वेडिंग मध्ये कुठलंच म्हणजे बऱ्याच वेळेला काय होतंय, म्हणजे आपल्या परंपरांपेक्षा ओंगळपणा भरपूर वाढलेला आहे. तर ह्या प्री वेडिंग बद्दल काय तुझं मत आहे? म्हणजे ताई माझं त्याला खरं सांगायचं विरोधच आहे. आणि जर तुम्हाला करायचं असेल, हे बघा काय असतं माहितीये का, प्री वेडिंग करताना पण ते शॉर्ट म्हणजे असं घेतलेले शूटिंग असतं, ते मला तर वाटतं ते खूप विचित्र असतं. आणि त्यांचं प्रदर्शन जेव्हा एवढी मंडळी आपल्याला शुभ आशीर्वाद द्यायला आले असते, त्यांचं ते वेडावाकडं प्रदर्शन तुम्ही समाजापुढे ठेवता, म्हणजे आपल्या संस्कृतीला शोभत नाही असं मला तरी वाटतं. काही धवळा ही कला पुढच्या पिढीकडे किंवा आत्ताच्या पिढीकडे जाण्यासाठी काय प्रयत्न करायला हवे? बघा गीतेत सांगितलंय की यवम परंपराम प्राप्तम, म्हणजे आपली जी संस्कृती आहे, आपली जे ज्ञान आहे, आपली जी परंपरा आहे ती पुढच्या पिढीपर्यंत पोहोचली पाहिजे. आणि आपली ही परंपरा म्हणजे धवलगीतांची परंपरा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचण्यासाठी आपण धवलारणीचं महत्व वाढवलं पाहिजे. म्हणजे धवलारणीचं महत्व कसं वाढेल याकडे बघितलं पाहिजे, आणि त्यासाठी धवलारणीचं महत्व वाढवण्यासाठी जे कार्यक्रमाचं आयोजन केलं पाहिजे असं मला वाटतं.
एक तुम्हाला उदाहरण देते. आमच्या तुर्भे नवी मुंबईमध्ये चंद्रकांत दादा पाटील जे समाजसेवक आहेत, तर त्यांनी आज 2 वर्ष झाली जवळजवळ ते असा धवल गीतांचा हा कार्यक्रम ठेवतात. म्हणजे आगरी कोळी संस्कृतीचा सन्मान धवलांनीचा असे त्या कार्यक्रमाचं नाव होतं. तर ते 2 वर्ष सलग करतात. आपला महिला दिन असतं 8 मार्च, त्या महिला दिनानिमित्त त्या कार्यक्रमाचं आयोजन करतात. त्यामध्ये फक्त नवी मुंबई नाही तर ऑल म्हणजे बाहेरून येणाऱ्या कुठल्याही बाहेरच्या तालुक्या जिल्ह्यामधल्या तेवढ्या धवलांनींना आमंत्रित केलं जातं आणि त्यांचा साडी सोळी देऊन, आपलं मानधन देऊन, ट्रॉफी वगैरे असं देऊन त्यांचा खूप मान सन्मान केला जातो. तर मला असं वाटतं की जर आपला हा कार्यक्रम म्हणजे आपली परंपरा पुढे चालवायची असेल तर नक्कीच अशा कार्यक्रमाची म्हणजे जिल्हा स्तरावर, तालुका, गावागावामध्ये या कार्यक्रमाचं आयोजन केलं पाहिजे की जेणेकरून आपली ही संस्कृती, आपली परंपरा पुढे चालू राहील असं मला वाटतं. ताई, आज पूर्वी पण समाजात धवलारणी होत्या, आजही धवलारणी आहेत. जर संपूर्ण विचार केला तर दोघींचा सन्मान म्हणजे आज धवलारींचा सन्मान करायला पाहिजे. तू आता सांगितलं हो. चंद्रकांत दादा कोण आहेत त्यांनी, हा. परंतु ज्यावेळी लग्न कार्य होतं त्यामध्ये जेव्हा धवलारींना बोलवलं जातं तर खरंच तिचा सन्मान होतं का? खरं सांगायचं तर पूर्वी हा सन्मान होत होता. म्हणजे पूर्वीच्या धवलांनींना ज्या लग्न ठरलं त्यावेळेस लगेच तिला आमंत्रण द्यायचं, म्हणजे एक विडा द्यायचा तिला विडा. आमंत्रणाचा. आणि त्यानंतर मग तिला ज्यावेळेस लग्न असतं त्यावेळेस तिला घ्यायला जायचे घरी आणि लग्न झाल्यानंतर तिचा साडी चोळी देऊन मान सन्मान करायचे आणि पुन्हा तिला घरी म्हणजे परत पाठवायचे. म्हणजे एवढा सन्मान केल्याचा. पण आज धवलारीन म्हणजे एक गरजेची वस्तू बनलेली. म्हणजे आणायचं, तिला बोलवायचं, तिचे पैसे दिले, तू जेवली खावली काही विचारत नाही. म्हणजे कुठेतरी पूर्वीपेक्षा आता धवलारींचा मान सन्मान मला वाटतं कमी होतोय. पण मला वाटतं आता हे जसं समाज प्रबोधन वाढत चाललंय त्यानुसार मी आशा करते की पुढे नक्की यातून थोडं काही बोध घेतील आणि धवलारींचा सन्मान पुन्हा वाढला जाईल असं मला वाटतं. ताई, हे धवले गायला सुरुवात केले आणि या आयुष्यात काय असं बदल झालं तुझ्या? हो नक्कीच. म्हणजे हे धवला गीतं गात असताना किंवा हे करत असताना कार्यक्रम माझा समाजात मान सन्मान खूप वाढला असं मला वाटतं. तसेच समाजातले ओळखी पण बऱ्याच प्रकारे वाढल्यात आणि माझ्या वैयक्तिक जीवनामध्ये सुद्धा खूप आमूलाग्र असा बदल झालेला मला वाटतो. आणि या माध्यमातून मी सांगू इच्छिते की ही परंपरा, ही संस्कृती, आपली ही कला टिकवण्यासाठी माझ्या हातून खारीचा वाटा म्हणून हा जो प्रयत्न केला जातो त्याबद्दल मला माझा स्वतःचाच अभिमान वाटतो. आता श्रावण महिन्यात येणारी मंगलागौर आणि मंगलागौर आणि हे धवले ह्यांचं काय संबंध आहे का? तसा श्रावण महिना म्हणजे आपला सणांचा महिना, आपल्या संस्कृतीचा महिना म्हणायला हरकत नाही. पण मला वाटतं ह्या श्रावण महिन्याचा आणि आपल्या धवलांचा असं काही आणि किंवा मंगळागौरीचा असं काही संबंध वाटत नाही मला कुठे. पण ज्येष्ठ गौरीला माळ दाखवण्याची प्रथा आहे, आमच्या पेन तालुक्यात तरी आहे. त्यावेळेला असे धवले ते आहेत, एक्झॅक्ट मी सांगू शकत नाही ते धवले गातात पण गाणी गातात. हा. ती एक प्रथा आहे असं. तर ही प्रथा आगरी आगरी समाजातच जास्त दिसते. म्हणजे प्रत्येक आता आज पेडमध्ये आहे तर तिकडे तुमच्या नवीन मुंबईमध्ये असेल असं नाही, म्हणून मी विचारलं काय धवल्यांचा आणि श्रावण महिन्याचा काय ही संबंध प्रथा आहे काय? आमच्या नवी मुंबईमध्ये तर नाहीच आहे. हा. त्यामुळे मला वाटतं याचा आणि त्यांचा काय त्याचा संबंध आहे संबंध असं मला वाटत नाही. ओके. ताई, जर विचार केला आगरी समाजाचा तर साधारणतः एक काल होता की लग्नविधी आठवडाभर चालत होता, तो आता 3 दिवसावर आला. म्हणजे चून म्हणतात, चुनाला वेगवेगळे नाव असेल, हळद म्हणतात आणि लग्न. परंतु आता तो काही काळानंतर 2 दिवसावर आला. तर कोणकोणते असे विधी होत होत्या पूर्वी आणि आता लग्न कार्यात? लग्नामध्ये जसे आता 3 दिवसच विधी चालतात. तर पहिली सुरुवात आता मी सांगितल्याप्रमाणे मगाशी तुम्हाला सांगितलं की हळदीच्या आदल्या दिवशी काही ठिकाणी घारपीट दळणे, जे जात्यावर दळण दळलं जातं बरोबर. त्याला घारपीट दळणे म्हणतात. काही ठिकाणी त्याला तळण म्हणतात. तर काही ठिकाणी आता तुम्ही होता चून चून हा म्हणतात. प्रकार म्हणतात. तर आमच्या नवी मुंबईमध्ये भीती तांबरणे हा विधी असतो. भीती तांबरण्याच्या विधीचं तुम्हाला एक सांगते, आता तुम्हाला कदाचित माहिती नसेल म्हणून. भीती तांबरणे बघा, पूर्वी आता लग्न जवळ आले की रंगरोगटी घराला केली बरोबर. जाते आणि आता स्लॅबची घर आहेत त्यामुळे काय आता बांधकाम हा प्रकार येत नाही. तर पूर्वी कुडांची घरं असायची. मग लग्न जवळ आले की मग ती नवीन कुड तयार करायचे, ते भिंती म्हणजे वगैरे. सारवलं. हा, मग त्यावेळेस ते तो विधीचाच प्रकार म्हणजे असं त्यामध्ये विधी तो गायला जातो. ते विधीची मी तुम्हाला 2 लाईन पण गाऊन दाखवते. कारई कुरगसयेनी येल्या गायीच्या शनानं भीती ग सारविल्या तांबऱ्या मातीनं भीती ग तांबरिल्या
भीती गली वेल्या. म्हणजे त्या पुढाने पुढ रचले जायचे त्या कारवीने, त्यानंतर ते सारवले जायचे तांबड्या मातीने, आणि त्यानंतर मग त्याच्यावर गेरूने ते चौकोन आजही आमच्याकडे नवी मुंबईमध्ये तो चौकोन भिंतीवर काढला जातो गेरून, आणि तिथे ती नक्षी काढली जाते, म्हणजे देवांची वगैरे हे केली जाते. असे वेगवेगळे विधी होत असतात आदल्या दिवशी. दुसऱ्या दिवशी मग हळद, आपल्या गणेश पूजा, ओटण्या लावणे किंवा आपल्या तांदूळ सारणे, त्याला घाणा पण असं म्हटलं जातं काही ठिकाणी. आणि त्यानंतर हळदीचा समारंभ होतो. मग देव बसवणे. तर देव बसवण्याच्या विधीचं मी तुम्हाला 2 लाईनी पण गाऊन दाखवते. पाचू पाचू सागरे पाचू, कुलदैवत सोनियाच टाकू, एका खांबावर रचली जेजुरी, जेजुरी 9 लक्ष पायरी. पाचू पाचू सागरे पाचू, कुलदैवत सोनियाच टाकू, वाघ्या मुरल्यांचे झाली दाटी, देवावर भंडारा उधळली ती. अशा प्रकारे खंडोबाला आमंत्रण, आपल्या भवानी मातेला असं आमंत्रण केलं जाऊन ते देव बसवले जातात. त्यानंतर रात्री आपलं मांडव स्थापना, जी आपली उंबर स्थापना ती तुमच्याकडे पण होत असेल. ते उंबर स्थापना केली जाते. त्या उंबर स्थापनेच्या वेळेस पण एक धावला गायला जातो. चल जाऊ उंबराला बोलो, चल जाऊ उंबराला बोलो, ताशा वाजशा उंबराला बोलो, ताशा वाजशा उंबराला बोलो, भावा बंधवाशा उंबराला बोलो, भावा बंधवाशा उंबराला बोलो. उंबरा दादानी काही वो केला, उंबरा दादानी काही वो केला, तोडिल्या त्यानी आंब्याच्या डाला, तोडिल्या त्यानी जांबूच्या डाला, तोडिल्या त्यानी उमराच्या डाला, तिने फांद्यांचा मिलाव केला, आणून ठेविला गाईच्या गव्हाणी, आणून ठेविला गाईच्या गव्हाणी. ताशा वाजाशी उंबर आणीला, ताशा वाजाशी उंबर आणीला, उंबऱ्या बाईने काही व केलं, उंबऱ्या बाईने काही व केलं, धुविल उंबराच पायी, धुविल उंबराच पायी, घरांची निंग आणि तवर मै उंबर पूजाया, घरांची निंग रेवतीवर मै उंबर सजवाया, घरांची निंग वनितावर मै उंबर पोखाया, घरांची निंग वनितावर मै उंबर पोखाया. असा उंबराचा विधी होतो, आणि ही धावला गायली जातात. कदाचित तुमच्याकडे तो गायली जातात, म्हणून मी प्रकार असू गाण्याचा प्रकार गायली जातात. मग त्यानंतर मग आपला हा उंबर मेळ झाला. मग ते अनवाना मी मगाशी सांगितला, मग पुन्हा मोहा, मग काकण बांधणे, मग बाशिंग, हा म्हणजे असं हे नांदणे वगैरे, हे विधी होत असतात असे. तर आता बघितलं तर धावला गीत गाणारे ह्या महिलाच आहेत. मग हे महिला ह्या परंपरेला जपण्यामध्ये महिलांची किती मोठी भूमिका आहे? बघा, आपली आगरी कोळी संस्कृती म्हणजे स्त्री प्रधान संस्कृती मानली जाते. आता ह्या धवला गीतामध्ये किंवा परंपरेमध्ये महिलांचा खूप मोलाचा वाटा असं मला वाटतं. तर एक यामध्ये या माध्यमातून मी सांगू इच्छिते की कुठलाही विधी म्हणजे शुभविधी असेल त्यावेळेस सुवासिनींना मान दिला जातो. आपल्या समाजामध्ये किंवा इतर समाजामध्ये पण मान दिला जातो सुवासिनीला. पण अशी ही आपली आगरी संस्कृती अशी आहे की स्त्री प्रधान संस्कृती, यामध्ये लग्नासारखे एवढे मोठे विधी होत असताना तिथे जी धवलारी नाही असते, ती विधवा असो किंवा सुवासिनी असो, पण तिला तो मान दिला जातो. म्हणजे एवढे मोठे विधी सुद्धा एका विधवेकडून करून घेतले जातात. म्हणजे स्त्रियांचा किती मान आहे या परंपरेत असं समजायचं. ताई, ह्या माध्यमातून आत्ताच्या तरुणींना, म्हणजे आता ते आगरी समाजाचंच असं मी म्हणणार नाही, सर्व समाजात, कारण मुलींना आज फ्रीडम म्हणजेच आयुष्य वाटते, तर यांना काय संदेश देणार? मी या माध्यमातून एकच संदेश देऊ इच्छिते की स्वतःची ओळख, स्वतःची अस्मिता जपा, आणि इतरांच्या अपेक्षांचे ओझे वाहत असताना कुठेतरी आपली ओळख विसरत जाऊ नका. आणि ज्यावेळेस शोषण होतं, अन्याय होतो आपल्या विरुद्ध, त्यावेळेस लढायला नक्की शिका. आणि हे करत असताना आपली शरीराची काळजी म्हणजे आरोग्याची काळजी नक्कीच घ्या असं मी सांगू इच्छिते. आणखी महत्वाची गोष्ट, आगरी परंपरा जपण्याच्या दृष्टीने या संपूर्ण समाजाला काय आव्हान करू इच्छित?
की भाषेची भाषेची लाज पहिली टिकली गोष्ट पाहिजे. हो, हो. माझ्या आगरी भाषेची लाज नाही वाटली हो. पाहिजे. मला आगरी भाषा बोलता आलीच पाहिजे, भले चार चौघात नाही. आणि काय, भाषा ही फक्त संवाद साधण्याचा माध्यम आहे. येऊ चालू घे विचार ना तुम्ही प्रश्न तुमचे केला. प्रश्न विचारू. हा, प्रश्न विचारा मला. आगरी समाजाला ही परंपरा जपण्यासाठी काय आव्हान करणार तुम्ही? प्रथम मी हेच आव्हान करेन की आपली भाषा टिकली पाहिजे. आपली जी बोली भाषा आहे ती टिकली पाहिजे. त्यासाठी आपण आपल्या घरातूनच सुरुवात केली पाहिजे. म्हणजे आपल्या मुलांसोबत किंवा आपल्या नातेवाईकांसोबत आपल्या भाषेतच संवाद साधला पाहिजे असं मला वाटतं. आणि आपली ही बोली भाषा आहे त्याची लाज बाळगू नका. कुठेही जाईल तिथे बिनधास्तपणे बोला. जोपर्यंत समोरच्या माणसाला समजत नाही तोपर्यंत बोला, मी तर असं सांगते या माध्यमातून. आणि दुसरं उदाहरण द्यायचं झालं तर आपली जर ही भाषा किंवा आपली परंपरा टिकवायची असेल तर साहित्य निर्मिती हा खूप महत्वाचा घटक आहे. साहित्य निर्मिती म्हणजे आजची आता तरुण पिढी आहे, त्यांना एखादं कोणी कथाकार, कोणी नाटककार किंवा कवी असतात, त्या तरुण पिढीला प्रोत्साहित केलं पाहिजे. त्यासाठी कार्यक्रमाचं आयोजन केलं पाहिजे. त्यांना प्रोत्साहन कसं देईल की कार्यक्रमा माध्यमातून आपण प्रोत्साहित करू शकतो. या तरुण पिढीला प्रोत्साहित करण्यासाठी त्या प्रकारचे कार्यक्रमाचे आयोजन करा. तसेच मला वाटतं आपली खाद्य संस्कृती, आपला पोशाख, आपले रीतिरिवाज, आपल्या परंपरा, आपल्या रूढी ह्या सगळ्या जपल्या पाहिजेत. पण त्या जपण्यासाठी तशा प्रकारच्या कार्यक्रमांचे आयोजन करा असं माझं एक मत आहे. काल परत्वे सर्व गोष्टीत बदल होतात, त्याचप्रमाणे आज धावल्यात सुद्धा बदल होत चाललेला आहे. तर ह्या धावल्यात बदल होणाऱ्यांसाठी किंवा का बदल होतो किंवा ते बदल होऊ नये म्हणून काय संदेश देणार? मी एक सर्वात प्रथम तुम्हाला सांगते, धवला आणि धवला गीत म्हणजे लग्नगीत यामध्ये खूप फरक आहे. जे विधीमध्ये गायले जातात त्यांना धवला असं म्हटलं जातं, आणि जे आपण विधी व्यतिरिक्त जे गात असतो ते लग्नगीत आहे. म्हणजे हा फरक मला वाटतं समाजाने समजला पाहिजे. कारण आम्ही कुठे जातो ना त्यावेळेस आम्हाला सांगतात, ओ ताई धवला बोला ना, एक फरमाईश असते. आपण त्यांचा उद्देश होतो की ते गाणं बोला. आता धवला जे विधीला गायले जातात ते धवला, आणि आपण इतर वेळेस बोलत असतो जसं की लाडाची आता ट्रेंडिंगला लाडाचे ग माझे लेकी आडवा डोंगर वगैरे ही लग्न गीते झाली. ही धवला होऊ शकत नाही. म्हणून धवला येतं आणि धवला आणि लग्न गीते यामध्ये खूप फरक आहे असं मला वाटतं. आणि आणखी एक संदेश द्यायचा की आजची तरुण पिढी, मला म्हणजे आनंदाची गोष्ट की तरुण पिढी, तरुण मुली सुद्धा या क्षेत्रात आता उतरत आहेत. म्हणजे बऱ्याचशा मुलींना आवड निर्माण झालेली. पण त्या गात असताना बरेच कार्यक्रम करतात. मी आता युट्यूबला वगैरे बरेच बघते, इन्स्टाला वगैरे. थोडसा गात असताना माझं एकच त्यांना सांगणे की तुम्ही थोडा अभ्यास करा त्या गोष्टीवर. कारण बऱ्याच ठिकाणी ते स्वयंवराची गाणी गायली जातात. म्हणजे रुक्मिणी स्वयंवर, द्रौपदी स्वयंवर अशी बरीचशी गाणी गायली जातात. ते गात असताना आता एक सांगते तुम्हाला, मी इंस्टावर बऱ्याचशा रील बघितल्या. जनक राजा तुझी कन्या कन्या कोणाला देऊ केली, जनक राजा तुझी कन्या कोणाला देऊ केली, आणि त्यानंतर वर्ण रुक्मिणीच होतं. मग त्यानंतर लगेच अरे जनक राजाची मुलगी कोण, सीता जानकी सगळ्यांनाच माहिती आहे. हा माहिती. मग तुम्ही जनक राजाचा उल्लेख करताना त्याची मुलगी रुक्मिणीला होता म्हणजे कुठेतरी चुकीचं आहे. हा चुकीचा संदेश समाजापुढे जातो असं मला वाटतं. म्हणून ते कुठेतरी तुम्ही गात असताना त्याचा थोडाफार अभ्यास करावा असं मला वाटतं. बरोबर. जनक राजाची म्हटलं तर जानकी किंवा सीता असं होतं. बरोबर. आणि भीष्मक राजाची कन्या. हा मग हा मी धवला, मी आता सांगायचं आलं तर हा मी स्वलिखित आहे माझा. रुक्मिणी स्वयंवर भीष्मक राजा तुझी कन्या. आता वेळ असेल तर मी गाऊन दाखवेन तुम्हाला. शेवट करताना आपल्याला त्याच्यामध्ये मी पण थोडाफार अभ्यास केलाय. म्हणजे एवढा ती रुक्मिणी स्वयंवराची कथा तर तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे, किती मोठी कथा आहे. तेवढी गाण्यात उतरवता येत नाही, म्हणून मी थोडक्यात केली. मी तुम्हाला नक्कीच ती वेळ असेल तर गाऊन दाखवेन. माझा हा संदेश आहे की तुम्ही चुकीचा संदेश लोकांपुढे पोहोचतो, म्हणून तुम्ही गात असताना थोडा त्या गोष्टीचा अभ्यास करावा असं मला वाटतं. नक्कीच ताई, जर स्वरचित आहे तर नक्कीच शेवटाकडे जात असताना तो सर्वांना ऐकायला आवडेल. मला पण ऐकायला आवडेल, कारण मी बऱ्याच वेळेला युट्यूबवर मुद्दामून तो सर्च करून मी ऐकत असतो. तर आज लाईव्ह ऐकायला मला नक्की आवडेल आणि माझ्या प्रेक्षकांना पण आवडेल. त्या अगोदर मी एक सांगते की धवल थोडं मिक्स सांगते. म्हणजे ही धवल गीते आहेत आता तुमच्याकडे उरण साईडला, आमच्या नवी मुंबई साईडला अशा प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे गायले जातात. तर मी थोडं मिक्स करून एक हळदीचा धवला गाते. शंभू गेले आगरान, शंभू गेले डोंगरान, शंभू गेलं हळदिया खनायाला, शंभू गेलं हळदिया खनायाला, हळदी धुविल्या हळदी चोळिल्या, सूर्याच्या किरणी हळदी सुकविल्या, सूर्याच्या किरणी हळदी सुकविल्या,
धवल्या गोनिका भरिल्या, त्या गोनी धवल्या नंदीव चढविल्या, त्या गोनी धवल्या बैलाव चढविल्या. बैल का चालती घागुऱ्या वाजती, आल्या आल्या गोनी ग कोऱ्या हळदीच्या. घरांसी निंग आणि तावर मै, घरांसी निंग रेवतीवर मै, आल्या आल्या गोनी ग कोऱ्या हळदीच्या. गणायार गणपती आंबे मोहोर येते, हळदी कुंकवाची वाना, वाना गणपतीला जाते, हळदी कुंकवाची वाना. वाना खंडरायाला जाते, हळदी कुंकवाची वाना, वाना गणपतीला जाते, हळदी कुंकवाची वाना. सोन्याचा सोनपाटा, मोत्या पवल्याचा वरोटा, पवल्याचा वरोटा, पाट्याच्या पोटी हळदी वाटिल्या, हळदी वाटिल्या. गुंजल्या वाटे हळदी निपटिल्या, हळदी निपटिल्या. पहिली हळदू गणपती देवाला ग, दुसरी हळदू कुल या देवाला ग, तिसरी हळदू गावाच्या देवाला ग, चवथी हळदू भवानी मातेला ग, पाचवी हळदू एकेरा मातेला ग, पाचवी हळदू. त्यांचा उसाटा नवऱ्या बालाला ग, त्यांचा उसाटा नवऱ्या बाईला ग, त्यांचा उसाटा. चौरंग बांधलेल्या गाठी, चौरंग बांधलेल्या गाठी, मध्ये हळदीची वाटी, मध्ये हळदीची वाटी. हळद लाविते कोण, हळद लाविते कोण, नवऱ्या बाईची आई, नवऱ्या बाळाची आई. अशा प्रकारे मग ती नावं घेतली जातात भाऊ बहिणीची वगैरे, त्या प्रकारे हळद लावली जाते. हे सगळं म्हणजे बऱ्याच गावांचं मी मिक्स केलेलं आहे. म्हणजे प्रत्येकाचा गायनाचा हे वेगवेगळा असतो. भीष्मक राजा तुझी कन्या, भीष्मक राजा तुझी कन्या, कन्या कोणाला देऊ केली, कन्या कोणाला देऊ केली. भीष्मक पोसे गरुख मासे, भीष्मक पोसे गरुख मासे. बहीण तुझी कोणाला म्या देऊ, बहीण तुझी कोणाला म्या देऊ. रुखमा बोले र बापाशी, रुखमा बोले र बापाशी. बहीण माझी शिशुपालाला देऊ, बहीण माझी शिशुपालाला देऊ. रुक्मिणी ते ऐकता कानी, रुक्मिणी ते ऐकता कानी. पत्र लिहिलं बाई द्वारकाधीशाशी, पत्र लिहिलं बाई द्वारकाधीशाशी. द्वारकाधीशाने पत्र वाचिले ग देवाने, पत्र वाचिले. देवबाई निघाले कौंडल्यापुरी, देवबाई निघाले कौंडल्यापुरी. शिशुपालाशी युद्ध करूनी, शिशुपालाला रहरवुनी. रुक्मिणी त्यानी बाई जिंके,
रुक्मिणी त्यानी बाई जिंके, देवबाई बैस लेगरथी, देवबाई बैस लेगरथी, रुक्मिणी चालते पायी पायी, रुक्मिणी चालते पायी पायी, रुक्मिणीच्या पायी तोडे, रुक्मिणीच्या पायी तोडे, रुक्मिणीच्या पायी तोडे, रुक्मिणीच्या पायी तोडे, वजनी भरले सव्वाशेर, वजनी भरले सव्वाशेर, रुक्मिणीच्या हाती चोडा, रुक्मिणीच्या हाती चोडा, हिरव्या पाचोचार तो जोडा, हिरव्या पाचोचार तो जोडा, रुक्मिणीचा पीतांबर, रुक्मिणीचा पीतांबर, मिरल्या पडल्या 360, मिरल्या पडल्या 360, भीष्मक राजा तुझी कन्या, भीष्मक राजा तुझी कन्या, कन्या कोणाला देऊ केली, कन्या कोणाला देऊ केली, द्वारकाधीशाला देऊ केली, पंढरीनाथाला देऊ केली. खूप खूप ताई धन्यवाद. आपण आलात, मनसोक्त बोललात, आपल्या संस्कृती जपायला सांगितली. तर पुन्हा एकदा गरजा रायगड साथ संवाद करणार खूप खूप आभार. तुमचे खूप धन्यवाद की तुम्ही आम्हाला इथं मला इथं बोलवलं आणि आपला संवाद झाला छानपैकी. त्याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद.